श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर श्रोते हो, आता लवकरच 26 डिसेंबर आलेला आहे आणि दत्त जयंती आहे. 2023मध्ये 26 डिसेंबरला आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तिथीला येत असते, परंतु या जयंतीनिमित्त मी तुम्हाला श्री दत्तात्रेयांच्या आध्यात्मिक शंका समाधान करणार आहे. ही माहिती मी सर्च करून माहिती काढून घेतलेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम करते. यामध्ये मी मनाचं काहीही बोललेलं नाही आहे. तर दत्तात्रेयांचे पूजन कसे करायचे, त्यांना कोणती फुले व्हायची, कोणते अत्तर अर्पण करायचे, दत्तात्रेयांचा आवडता रंग कोणता, कोणत्या उदबत्त्या दत्तांना ओवाळायच्या, इत्यादी सर्व प्रश्न दत्तभक्ताच्या अंतःकरणात नेहमी डोकावत असतात. एकंदरीतच अध्यात्माच्या अंगाने दत्तात्रेयांचे नित्यपूजन करत असताना काही शंका दत्त उपासकांना भेडवत असतात. या शंकांचे समाधान आपण पाहणार आहोत. पहिला आहे, दत्तात्रेयांना कोणती फुले व्हावीत. तर दत्तात्रेयांना पिवळ्या रंगाची फुले नेहमीच अर्पण करावीत. यामध्ये पिवळा गोंडा, पिवळा चाफा, पिवळी शेवंती आणि पिवळ्या रंगाचे गुलाब आपण अर्पण करू शकता. दत्तात्रेयांना कोणती फुले अर्पण करू नयेत. तर दत्तात्रेयांना पांढरी तर तगरीची फुले अर्पण करायची नाहीत. तसेच गुलाबाच्या पाकळ्या देखील दत्तात्रेयांना अर्पण करायच्या नाहीत. त्याचबरोबर भंडारा दत्तगुरूंना पुष्प म्हणून अर्पण करायचा नाही. लक्षात घ्या. दत्तगुरूंना हळदी कुंकू लावायचे का, तर हा खूप मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे, तर तुम्ही ऐका, दत्तात्रेयांना हळदी कुंकू लावायचं नाही. हळद एक वेळ चालेल, पण कुंकू तर लावायचंच नाही. मात्र शक्यतो हळद कुंकू श्री गुरूंच्या मस्तकावर न लावता त्यांच्या पायावर अर्पण करायचं. बघा मी काय सांगते, जर तुम्ही हळदी कुंकू वाहताय तर त्यांच्या पायावर टाकायचं, पायावर वाहायचं, परंतु दत्तात्रेयांच्या मस्तकावर लावायचं नाही. दत्तात्रेयांना मग कोणता गंध लावायचा. मुख्यतः दत्तगुरूंना केशरी चंदन अर्पण करायचे. त्यांना केशरी चंदन आवडते, त्यामुळे दत्तपूजेत केशरी चंदनाची डबी वाहण्याची ठेवायचीच, मस्ट केशरी रंगाची. चला, प्रश्न आहे की दत्तात्रेयांना भस्म अर्पण करायचा का. तर दत्तात्रेयांना भस्म फार आवडते. शंकराचे एकमुख दत्तात्रेयात असल्याने त्यांना भस्म अर्पण करायचे. दत्तपूजनात भस्म किती महत्त्वाचे आहे हे आपण पुढे पाहूया, पण भस्माची महती फार मोठी आहे. त्यामुळे तुम्ही दत्तपूजेत हे भस्म अर्पण करायचं आहे. दत्तात्रेयांना अत्तर आवडते का की अर्पण करायचे का. तर दत्तात्रेयांना केवड्याचे सुगंधी अत्तर अर्पण करायचे आहे. लक्षात घ्या, कोणते, सुगंधी केवड्याचे. दत्तात्रेयांसमोर तेलाचा दिवा की तुपाचा लावायचा. तर दत्तात्रेयांसमोर 2 वातीचा साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा शक्यतो दत्तांसमोर लावायचा नाही. काही विशिष्ट प्रसंगी तो लावायचा असतो, तो म्हणजे एखाद्या वेळेस नवस वगैरे असेल तर. आता दत्तात्रेयांना पिवळा रंग का आवडतो. दत्तात्रेयांना हा सात्विक रंग आहे म्हणून आवडतो. तो प्रकाश देणारा आहे. या रंगामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे. पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग आहे, त्यामुळे दत्तात्रेयांना हा रंग खूप आवडतो. आता दत्तात्रेय कोणत्या ग्रहाची देवता आहे. तर दत्तात्रेय हे गुरु म्हणजेच बृहस्पती या ग्रहाची देवता आहे. दत्तात्रेयांना किती व कोणत्या उदबत्त्या व धूप पूजा करत असताना लावायच्या. दत्तात्रेयांसमोर 2-4 उदबत्त्या लावायच्या व 1 धूपकांडी लावायची. चंदन किंवा केवड्याची उदबत्ती लावायची. रातराणीची सुद्धा चालेल. धूप चंदनाचाच लावावा. श्री दत्तांना कोणत्या रंगाचे वस्त्र दान करायचे. तर पिवळ्या, केशरी, भगव्या रंगाचे वस्त्र श्री दत्तात्रेय गुरूंना अर्पण करायचे. आणि कोणत्या रंगाचे वस्त्र दत्तांना दान करायचे नाही. तर बघा, दत्तगुरूंना काळ्या रंगाचे वस्तू किंवा वस्त्राचे दान करायचे नाही.
लक्षात घ्या, काळा रंग. दत्तांना दानात कोणत्या वस्तू द्याव्यात? तर दत्तांना पिवळ्या रंगाच्या वस्तू द्यायच्या दानात. पिवळे वस्त्र, पिवळी डाळ म्हणजे डाळीमध्ये तूर, चना, मूग, पिवळी केळी किंवा पिवळे पेढे, पिवळी केळी, पिवळे पेढे, पिवळी मोहरी, पिवळे हळकुंड, हळद, कुंकातील पिवळी हळद इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता. दत्तांना प्रिय असलेल्या भस्माचा डोंगर कुठे आहे? दत्तांना विभूती प्रिय आहे. या भस्माचा डोंगर महाराष्ट्र कर्नाटक वेशीवर असलेल्या प्रसिद्ध अशा श्री गंगापूर या क्षेत्री दत्तांच्या महत्त्वाचं क्षेत्र आहे. या भस्म डोंगरातील हे दत्त भस्म फार प्रभावी व पवित्र मानले जाते. आता दत्तात्रेयांची तसबीर व मूर्ती पुसण्यासाठी कोणत्या रंगाचा कपडा वापरायचा किंवा वस्त्र वापरायचं? दत्तात्रेयांनी मूर्ती किंवा तसबीर पुसण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्रच वापरायचे. हा कपडा किंवा वस्त्र स्वतंत्र ठेवायचे, अन्य कोणतीही गोष्ट याने पुसायची नाही. आता दत्तांची मूर्ती व तसबीर कोणत्या दिशेला ठेवावी? दत्तांची मूर्तीला व तसबिरीला पूर्व पश्चिम वा उत्तर दिशेस ठेवावे. शक्यतो पूर्व पश्चिम दिशा प्रशस्त आहे. दत्तात्रेयांची मूर्ती किंवा तसबीर कोणत्या दिशेला ठेवू नये? दक्षिण दिशेला ठेवू नये. दक्षिण दिशा अशुभ दिशा किंवा अनुकूल दिशा नाही. तर बघा, दत्तांची मूर्ती फोटो ही देव्हाऱ्यात ठेवावी का? अर्थातच दत्तांची मूर्ती तसबीर ही देव्हाऱ्यात ठेवावी. दत्तांची मूर्ती तसबीर भग्न झाल्यास काय करायचं? तर दत्तांची मूर्ती भग्न झाल्यास त्याची एखाद्या जागृत दत्त मंदिरात असलेल्या उंबर किंवा औदुंबर वृक्षाच्या तळाशी विसर्जन करावे. भग्न झालेली मूर्ती वा दत्तांचा फोटो घरात ठेवू नये, ते चांगले नसते. आता दत्त मंदिरात गेल्यावर किती प्रदक्षिणा घालाव्यात? तर दत्त मंदिरात गेल्यावर 3, 5, 11 प्रदक्षिणा घालाव्यात. दत्त मंदिरात गेल्यावर औदुंबर वृक्षाला म्हणजेच उंबराला किती प्रदक्षिणा घालाव्यात? तर दत्त मंदिरात गेल्यावर औदुंबराला म्हणजेच उंबराच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालायच्या हा प्रश्न आहे. तर उत्तर आहे 3, 5, 11, 21. दत्त मंदिरात केव्हा जावे? दत्त दर्शनाला गुरुवारी, पौर्णिमेला जावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज गेले तरी चालेल. दत्त मंदिर दर्शनासाठी एकच ठेवावे का? दत्त मंदिर आपण दर्शनासाठी जातो ते दत्त मंदिर बदलू नये. दत्त मंदिर एकच ठेवावे, लाभ अधिक होतो. देवघरात दत्तांच्या किती तसबिरी मूर्ती ठेवाव्यात? तर आपल्या देवघरात दत्ताची एकच मूर्ती किंवा तसबीर ठेवावी. दत्त मूर्ती आणि तसबीर दोन्हीही एकाच वेळी ठेवायच्या नाहीत. देवघरात दत्त फोटो, दत्त मूर्ती व दत्त पादुका या तिन्ही बाबी एकदम ठेवायच्या का? तर दत्त पादुका आपल्याला जरूर ठेवता येतील, मात्र दत्त पादुकांसमोर एक तरी दत्त मूर्ती वा तसबीर या दोहांपैकी एक पाहिजे. तिन्ही मात्र एकाच टायमाला असू नये. श्री दत्त यंत्र देवघरात ठेवायचे की बाहेर ठेवायचे? सिद्ध दत्त यंत्र हे आपल्या देवघरातच ठेवायचे आहे. दत्तात्रेयांना पूजेनंतर कोणत्या नैवेद्य दाखवायचा? तर श्री दत्तात्रेयांना पूजेनंतर साखर, खडी साखर, गूळ खोबरे ठेवले तरी चालते. विशिष्ट सणाला गोड शिरा, शेवयांची खीर, साबुदाण्याची खीर, पुरणपोळी इत्यादी गोड पदार्थ बनवावेत. रोजच्या जेवणात शेंगदाण्याचे गूळ ठेवले तरी चालू शकते. आता दत्तांची जपमाळ कशी करावी? आपण ज्या माळेने दत्तांचा जप करतो ती माळ मात्र स्वतंत्र ठेवायची असते. पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवावी. आपल्या जपाची माळ कोणत्याही अन्य व्यक्तीस वापरायला देऊ नये. जपमाळ आपण जपतो तेव्हा ते पुण्य माळेवर साठत असते. दुसऱ्यास दिल्यास त्याचे पुण्य त्या व्यक्तीस जाते. श्री दत्तांची पूजा उपासना करण्याचे कशाची बंधने आहे का? अजिबात नाही. ज्यांच्या मनाबद्दल दत्तांबद्दल अपार श्रद्धा आहे
अशी कोणतीही व्यक्ती दत्तात्रयांची उपासना करू शकते. त्यांना कोणतेही बंधन वा नियम नाहीत. आता स्त्रियांनी दत्तात्रयांचे नित्यपूजन करावे का? तर होय, दत्तांचे नित्यपूजन स्त्रियांनी करण्यास काहीच हरकत नाही. उलट दत्त प्रभू हे श्रीममत्ववादी दैवत आहे. आता आपण राहिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ तसा खूप लांबतच चाललेला आहे. सर्वांनी बोला, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.